कैरीची चटणी ही जेवणाची चव दुप्पट करते, तर नीर डोसा हा खूप हलका, मऊ आणि जाळीदार असतो. हा डोसा खायला इतका सॉफ्ट असतो की तोंडात टाकताच विरघळतो. आणि या सगळ्याला खास ट्विस्ट देतं ते म्हणजे कोळंबीचं लोणचं. तिखट, मसालेदार आणि समुद्री चवीने भरलेले हे लोणचं नीर डोसा आणि कैरी चटणीसोबत अप्रतिम लागतं. आदल्या दिवशी मी आधी रात्री 1 वाटी राशनचा तांदूळ हा स्वच्छ पाण्याने 4दा धुवून घेतलेला आहे आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला. तुम्ही इंद्रायणी सोडून कोणताही तांदूळ घेऊ शकता. आता दुसऱ्या दिवशी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घातला, मग त्यात ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून थोडं पाणी ॲड करून डोशाचे मिश्रण वाटून घेतले. नीर डोशाच्या बॅटरमध्ये थोडं पाणी जास्त लागतं. व्हिडिओमध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता हे मिश्रण झाकून ठेवायचं. या मिश्रणामध्ये जवळजवळ 7 ते 8 नीर डोसे सहज होतात. कैरीच्या चटणीसाठी लागणारे साहित्य बघूयात. कच्च्या कैरीचे तुकडे, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. प्रमाण सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. मग हे सगळे साहित्य लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि थोडं पाणी ॲड करून कैरीची चटणी वाटून घेतली. आता या चटणीला तडका देण्यासाठी गरम तेलामध्ये आधी जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून तडका तयार केला. मग चटणीमध्ये चवीनुसार मीठ घालून गरम तडका त्यात ओतला आणि मग चमच्याने छान सगळं मिक्स करून घेतलं. आता नीर डोशाच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं. मग नॉनस्टिक तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर डोशाचे बॅटर घालायचे. गॅसची फ्लेम लक्षात ठेवा, हाय ठेवायची आणि वरून थोडं जास्तीचं तेल सोडायचं आणि हे जाळीदार डोसे करून घ्यायचे. कैरीची चटणी, नीर डोसा, कोळंबीचं लोणचं या तिघांचा संगम म्हणजे आंबट, तिखट, हलकं आणि मसालेदार सगळ्या चवींचं सुंदर मिश्रण आहे. ही मिनी थाळी फक्त पोट भरत नाही तर मनही खुश करते. कोकणची चव प्रत्येक घासात अनुभवायची असेल तर हा संगम नक्की ट्राय करून बघा. हा मिनी थाळीचा बेत तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंचमध्ये सुद्धा करू शकता.